दादा तुमचं नाव आणि पत्ता सांगा. देवरी गोपालक बच्चेसाहेब व्यंकटराव देशमुख, मुक्काम पोस्ट बाबळगाव, तालुका जिल्हा लातूर. हे जी गाय आहे तुमच्याकडे किती वर्ष झालं आहे? हे माझ्याकडे जन्मलेली आहे. 7 पिढीपासून आमच्याकडे जनावर आहेत. माझ्या आजोबा पंजोबापासून देवणी गायी पाळतो आम्ही. आणि 2001 पासून मी पशु प्रदर्शनात भाग घेतलेला आहे. माझ्याकडे नॅशनल अवॉर्ड आहे. आता सध्या तुमच्याकडे किती गायी आहेत? सध्या माझ्याकडे एवढी एकच गाय आहे सध्या. मित्रांनो गाय बघून घ्या, देवणी आहे. आता किती वेळ येतं नाही? ही गाय 3 वेळा विल्या, चौथ्यानं गाभण आहे. दातावर दातावर तिनं 6 दात. 6 दातावर आहे बघा. टॉपची हे गाय आहे बघा. दुधाला कशी आहे? दुधाला ही न चलते 4.25, 4.5, 4.25, 4.5 एका टायमाला. वासरं वगैरे कशी आहे तिचे? नंबर 1 चे वासर. तिचं पहिलं गोर इकलं 1,21,000 9 महिन्याचं. 1,21,000. दुसरी कारवड इकली आहे 51,000 9 महिन्याची. आणि आता खाली गोर आहे 4 महिन्याची. 2 महिन्याची गाभण आहे. बाजारात कशाला आणलं नेमकं? हे बाजारात आणल्यामध्ये हिला आपल्याला असा सेम जोड लावायचा आहे. कारण घरून असं कुणाला सांगितलं तर लक्षात येत नाही. बाजारात बरेच लोक बघतात आणि पुन्हा आपल्याला फोन करणार, देशमुख साहेब इथं तुमच्या गायीसारखी गाय आहे आणि तो विकणार आहे, या तुम्हाला घ्यायची असेल तर घ्या. आणि परत सर्व शेतकऱ्याला एक सांगणं आहे की बाबा, काळे बांडे जी जनावर आहेत ते डांगी आहेत, ते देवणी नाहीत. आणि मांजरा नदी उगम पावल्यापासून एंड पर्यंत कमीत कमी 2001च्या अगोदर दोन्ही साईडला देवणी बैल, देवणी गायी भरपूर होते. पण आता देवणी बिरीड नामिनिशान झालेला आहे. आणि बऱ्याच शेतकऱ्याच्या लक्षात येणार गेले 2 रंगी म्हणले. आणि क्लिअर काळा बांडा हा डांगी आहे, देवणी नाही. आणि नाविलाजानं अधिकारी कर्मचारी बी तुम्हाला सांगतो त्याचाच पहिला दुसरा काढलेला तसल्यामुळं. तरी बऱ्याच शेतकऱ्यांनी आणि बऱ्याच तुम्हाला सांगतो पशुपालकांनी लक्षात यावं की देवणी बिरीड ही नामिनिशान करून, देवणी बिरीड ही लातूर जिल्ह्याचा आहे. आणि आता देवणीच्या गायी गोरे कागदावर बघावं लागेल काही दिवसाला, सध्या तरी ठीक मिळतात. अशा जर प्युअर गायी काढलं तर जिल्ह्यामध्ये कमीत कमी तुम्हाला 25 गायी भेटणार नाही. तरी बऱ्याच शेतकऱ्यांनी, बऱ्याच पशुपालकांनी, प्रत्येकाने आपल्या आपल्या घरी एखादी देवणी गाय असावी, देवणी बैल ठेवावे. तुमचं परत एकदा नाव आणि नंबर सांगा, म्हणजे तुम्हाला जर अशी गाय अजून हिला जोड लावायच्या ना, तर ज्यांच्याकडे कोणाकडे असेल तर तुम्हाला नंबरवर फोन करतील आणि तुमच्या गायीला जोड लावता येईल. त्यासाठी देवणी गोपालक बच्चेसाहेब व्यंकटराव देशमुख, मुक्काम पोस्ट बाबळगाव, तालुका जिल्हा लातूर. नंबर सांगा तुमचा. 9545 75 41 73. 9545 75 75 41 73. 41 73. मित्रांनो, त्यांच्याकडे कोणाकडं देवणी ह्या गोवंशाची जर गाय असेल तर ह्यांना कॉल करा आणि ह्यांच्या गायीला जोड लावायचे सेम अशीच गाय, तर त्यांना गाय द्या. बरं दादा, असा विचार करायला गेलं तर सध्या जर आता विकायची म्हणलं गाय हे, तर मला विकायची नाही तुम्हाला हे मला मान्य आहे, पण सहसा आता विकायचं जर म्हणलं तर हिला काय रेट येईल, काय भाव? रेटचा कसा अंदाज नाही बघा. जर पसंत पडली तर लोक हिला 3 लाख देतील, 2.5 लाख देतील, 2 लाख देतील, 4 लाख देतील, तसं काहीच नाही. आणि बाजारामध्ये कुठल्याही अशा प्युअर देवणी गोऱ्याची, प्युअर देवणी गायीची, कारवडीची किंमत होत नाही. ते आहे बरोबर. कारण टॉपची ब्रीड सहसा तुरळकच पाहायला मिळते. टॉपचं ब्रीड जे आहे, जी स्पर्धेत लोक गेलेत त्यांना त्या जनावरांचं, हे बाजारातले व्यापारी ही जे आहेत ना, शेतकरी, त्यांना नंबर 1, नंबर 2 आणि नंबर 3 मधला फरकच कळत नाही. आता हिने गाभण आहे का कशी आहे? आता हिनं 4 महिन्याची वेळेली आहे, 1.5 महिन्याची गाभण आहे. इथला आता ब्रीडर जे आहे गोरा ते हाशेगाववाडीचा जानू शिग्राम सर्वोदय त्यांचा गोरा लावलेला आहे. 2 दात आहे. तर मित्रांनो बघून घ्या, परत एकदा गाय दाखवतो तुम्हाला. नळेगाव बाजारामध्ये फक्त दाखवण्यासाठी आणि ह्या गायीला सेम अशीच जोड लावायची आहे, त्यासाठी यांनी गाय बाजारात दाखवण्यासाठी आणले. हे बाबळगावचे देशमुख साहेब आहेत, त्यांची गाय आहे. फक्त हे जी पब्लिक जमले फक्त गायीला पाहण्यासाठी जमले आणि जवळपास अगोदर पण लोक काही येऊन तिला बघण्यासाठी येऊन गेले. तर